पलीकडून बसला पलीकडून बसू का आवाज कमी करायचा कोण
त्यांचे घडावे संगते ऐसे आवडते देवा फुवारी वासना हरे जना सवे भरते हरे जना
देवा पूर्वादिवासना हरे जना सब भेटे नभो अंग संग तुते ऐसे आवडते मला देवा पूर्वादिवासना तुका म्हणे तुका लष्करे ऐसे आवडते मला देवा पूर्वाभिवासना थांबला कशाला विठ्ठल विठ्ठल महायोग पीठित भीमरथम वरं पुंडलीकाय पातु मुनीन्द्रे समाकष्ट तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भज पाण्डुरङ्गं पंढरीच देवराय मस्तके पायावया वारकरी संतांच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाए
दुःख भंजना मारुती वंदना प्रस्तुत कीर्तनरूपी सेविकाचा लिहिलेला अभंग विश्वने विश्वविख्यात पंचवेद निर्माते जगद्गुरु तुकोबाराय यांचा संत संगतीपर चार चरणाचा अभंग मानवी जीवनासाठी केलेला उपदेश हा आपल्यासाठी कसा फायदेशीर ठरतो हा सांगणारा चार चरणाचा अभंग कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. प्रथमतः अभंगामध्ये प्रवेश करण्यापूर्वी थोडा पर्याय द्यायचा तो असा वारकरी संप्रदायाप्रमाणे असा दंडक असतो की अभंगामध्ये प्रवेश करण्यापूर्वी तो ग्रामदेवतेचा परिहार ज्या गावामध्ये कीर्तन असते त्या ठिकाणचा परिहार देण्याचा असा नियम असतो. पुण्यक्षेत्र पावनभूमीमध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षीप्रमाणे अविरत चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्यांच्या वाणीवरून आपण अखंड श्रीमद भागवत महापुराण कथा श्रवण करतात महाराज यांच्या अमृततुल्य वाणीमधून आपण ती कथा श्रवण करतात. त्या कथेचा आजचा 5वा दिवस बरोबर आहे आणि 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा ही माझ्या वाटेत आली माझं परमभाग्य विठ्ठल. अखंड चालत असलेला हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये मानवी जीवनाचं कल्याण आणि मानवी जीवनाचं कल्याण कोणत्या मार्फत होते आणि ते कल्याण कुणाच्या सानिध्यात असते आणि तेच कल्याण माणसाच्या 7 पिढ्याचा उद्धार करत असते ते म्हणजे संत विठ्ठल. महाराज अभंगवाय म्हणतात देवसे चित्ते त्यांचे घडावे संगती. अभंगाचा सरळ भाव सांगतो आणि अभंगाला सुरुवात करतो. ठीक आहे. देवसे चित्ते त्यांचे घडावे संगती की तुकोबाराय म्हणतात की ज्यांच्या चित्तामध्ये भगवंताचं वास्तव्य झालेलं आहे त्यांच्या चित्तामध्ये देवाचा वास आहे अशा भक्ताची संगत मला करो. ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना. देवाला फक्त ही वासना आवडते आणि ज्या चित्तामध्ये देवाचं वास्तव्य झालेलं आहे आणि शुद्ध अंतःकरणाचे भक्त देवाला आवडतात तीच वासना तुकोबार म्हणतात देवा तशी वासना मला तुम्ही पुरवा आणि तीच वासना पूर्ण करत असाल. ऐशी पुरवावी वासना देवा पुरवावी वासना. अभंगाच्या 2 चरणाचा अर्थ सरळ हरिजना सवे भेटी नवो अंग संग तुटी. हरिजना शिवाय या जीवाला दुसरी कुणाची संगत नको देवा आणि या नद्यावर जोपर्यंत या शरीरामध्ये श्वास आहे ना जोपर्यंत माझं आयुष्य आहे ना तोपर्यंत पंढरपूरची वारी ज्या भक्ताची खऱ्या वैष्णवाची संगत मला लाभली पाहिजे.
मन तुकोबा सांगतात हरिजना सवे भेटी नवंग संग तुडी ऐसे आवडते मना देवा प्रभा विभासना. शेवट चौथ्या चरणामध्ये महाराज सांगतात तुका म्हणे तुका म्हणे जिने भले संत संगष्ट म्हणे ऐसे आवडते मना देवा प्रभा विभासना. तुकोबा म्हणतात की माझं जीवन संतांच्या चरणावर समर्पित झालं पाहिजे. तुका म्हणे जेणे भले संत संघर्षणे त्याच्यासाठी संघर्ष जरी करायचा काम पडला तरी चालेल पण संतांची संगत या जीवाला घडली पाहिजे असं तुकोबा आहे त्या अभंगामध्ये त्याचं चिंतन मांडा. हो या पृथ्वीवर असा कोणताही जीव नाही की त्या जीवामागे चिंता नाही. या पृथ्वीवर असा कोणताही जीव नाही की त्या जीवामागे चिंता नाही. चिंता आणि चित्ता या दोन गोष्टींमध्ये अंतर आहे महाराज. प्रत्येक टीममध्ये फरक आहे. चित्ता धरते शरीरा आणि चिंतन माणसाचं चिंता माणसाचं शरीर खाते आणि चित्ता माणसाची राख करते. विषय संगतीचा आहे. संगत आपल्याला कोणाची करावी लागेल. नवऱ्याने करावे बायकोची संगत बरोबर आहे का. नवऱ्याने करावी बायकोची संगत युवायाने करावी युवायाची संगत बरोबर आहे का. नाही महाराज संगत तीन प्रकारची संगीत शास्त्रामध्ये ज्या संगतीनं जीवाचा उद्धार होतो ज्या संगतीनं जीवनाची अनुभूती होते आणि ज्या संगतीनं माणसाला मोक्ष प्राप्ती होते. तीन कॅटेगरी मध्ये तीन गोष्टी आहेत. आपल्याला निवडायची आपण संगत कुणाची करायची. पहिली संगत आहे माणसाची. दुसरी संगत आहे दानवाची. तिसरी संगत आहे देवाची. आता आपण ठरवायचं आपल्याला देवाची संगत करायची की दानवाची करायची का मानवाची करायची. पण संत असे असतात तुम्ही कुणाची जरी संगत केली पण तुम्ही संतांच्या जर संगतीला आले ना तर ते काय करतात. संगती सज्जन व्यक्तीची केली पाहिजे. संगती सत्पुरुषाची केली पाहिजे. संगत ही ज्यांच्या संगतीमध्ये माणसाच्या जीवनाचा उद्धार होते. बघा जीवन जगत असताना माणसाने जीवन कशा प्रकारे जगलं पाहिजे म्हणून लक्ष ठेवा. तुम्ही संगत कुणाची करा. सोपं उदाहरण सांगतो. एक शाहूकार गोरप्पान होता. शाहूकार गोरप्पान होता म्हणजे गांधरासारखा. उन्हात जर नेला ना तर गांधरच होता लाल भडक. पण एक दिवस अशी गंमत झाली की कोळशाची खाण होती. कशाची खाण होती. कोळशाची खाण. पण त्या खाणीमध्ये
स्पर्श त्यांनी त्या कोळशाला केला नाही, फक्त त्या खाणीमधून त्यांनी प्रवेश केला आणि बाहेर आला. घोड्याचा खरा झाला. हा परिणाम कशाचा? संगतीचा. संगती माणसाला स्वतः घडत नाही, संगतीने संगत लागते. आणि काही गोष्टी संगत न लागता संगतच लागते. दारू पिणाऱ्याच्या संगतीत तुम्ही जर गेले नाही, जर तुम्ही जर गेले तरी त्याच्या सोबत जर राहिले तर तुम्हाला फुकट पदवी भेटते. हा बापा दारू पिणार फुकट पदवी भेटते, बरोबर आहे? मग संगत ही कशी केली पाहिजे? संगती संगती करावी सदा सजनाची, सावली नसावी कधी दुर्जनाची. संतांची संगतीत गेल्यानंतर माणसाचं कल्याण होतेच, पण संगत ही बघा, हिरा कुठला असतो? हिरा कुठला असतो माहिती का? कचऱ्यात असतो. पण त्याला जर समजा ठिकाणाला जर संग झाला ना, कुसंगी नाडीला साधू संगत ही चांगली पाहिजे. ढेकणाच्या संगणी जर हिरा गेला ना, आईवर ठेवला तर काय होणार नाही. फक्त एका एक ढेकणाचा संग त्याच्या हिऱ्याला झाला तर त्याचा संगणा चोरत म्हणजे पीठ होत असते. पीठ कसे महाराज? साधूचे पाय पवित्र असतात पण डोकं विचित्र असते. साधूचे पाय पवित्र असतात पण डोकं फार विचित्र असते. घरातल्या सासाने विचित्र असतात पण त्याचे पाय पवित्र असतात का? घरातल्या सुनाने पवित्र असतात पण त्याचे डोकं पवित्र असते का? त्यांचे विचार पवित्र असतात का? एका घरामध्ये काही काही माणसाचे पाय एवढे पवित्र असतात
एका गावी कीर्तनाला गेलो आम्ही आणि कीर्तन सुराच्या पहिले अशा फेटा बांधत गेलो. ते गेल्यानंतर काय झालं, महाराज चहा प्यायचा गेलो. म्हणजे साधूचे पाय पवित्र असतात, लक्षात घ्या. गेल्यानंतर काय, नुसता पाय ठेवला की त्या घरातला गॅस गेला. काय गेला? गॅस गेला. एवढे साधूचे पाय पवित्र असतात. महाराज तुम्ही पाय ठेवला नंतर कसं काय गॅस गेला? पायाचा गुण ते म्हणजे महाराज आले आणि गॅस संपला. दोन सासूसून होत्या. संगत सांगायला तुम्हाला, दोन सासूसून होत्या आणि त्या संगतीचा परिणाम सांगायचा तुम्हाला. त्या सासूसूना स्वयंपाक करायचा होता, तिला पनीरची भाजी करायची होती. सासूबाई देवघरामध्ये पूजा करत होती. आता देवघरामध्ये असते डाव्या शंकर, उजव्या हाताला घंटा. त्या डोकं किती विचित्र चालते सुनेचं, सासूपेक्षाही. सासूबाई विचारलं, अगं सुनबाई, देवघरातील घंटा कुठे ठेवला? सुनेचं डोकं फार विचित्र होत. तो घंटा तिला फ्रीज मध्ये नेऊन ठेवला. कुठे ठेवला? फ्रीज मध्ये ठेवला. फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर काय झालं? मग घंटाला फ्रीज मध्ये ठेवायचं असते का? हो, तिथं डोकं फार विचित्र. तो काय दीक्षित कधी वाटून चालला. त्याला पनीरची भाजी कर, त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं, 1 वाटी लसण, 1 वाटी कांदा, त्याचा पेस्ट. आणि त्याच्या सरळ लिहिलं होतं की 1 वाटी कांद्याचा पेस्ट, 1 वाटी लसणाचा पेस्ट, 1 घंटा फ्रीज मध्ये ठेवा. लक्षात आलं? 1 घंटा फ्रीज मध्ये ठेवा. मग आता सुने तर किती विचित्र होतं. मग सासूबाईनं घंटा हातात थोडासा थंडा झाला, म्हणजे घंटा फ्रीज मध्ये काय ठेवला? आणि पनीरची भाजी करायची होती ना, मग डोकं कोणाचं पवित्र आहे? विचित्र. तसं महाराज संतांच्या संगतीमध्ये जात असेल ना, तर पहिले आपलं मन, बुद्धी, चित्त, आचार, विचार, आपले शरीर हे जोपर्यंत मी केलं, हा मीपणा जोपर्यंत आपण बाहेर सरत नाही ना, तोपर्यंत ज्यांच्या चित्तामध्ये देव आहे त्याची संगत आपल्याला मिळत नाही. सोपं उदाहरण सांगतो मला संगतीमध्ये. व्यवहारिक की संगत कधी कुणाची भेटेल काही सांगता येत नाही. संगत ही कधी कुणाची भेटेल आपल्याला सांगता येत नाही. पण संगतीमध्ये ज्या संगतीने 1 तास फक्त खटवण करायला उरला होता आणि त्याच्यामध्ये त्या जीवनाचं उद्धार झालं. श्रीमद भागवत कथेत 7 दिवसाचं भागवत आपण सेवन करतो, बरोबर आहे. पण या 7 दिवसामध्ये कोणाच्या पायाचा गुणधर्म काय असतो आपल्याला माहिती का? नाही. ती ताकद असते भागवत कथेची. पण भागवत कथा श्रवण करताना सुद्धा साधक हा राजा परीक्षिती सारखा पाहिजे, श्रवण करणारा, आणि सांगणारे शुकदेवशी सारखे पाहिजे. ज्या कथेमुळे आपल्या जीवनाचा उद्धार होतो, ज्या कथेमुळे राजा परीक्षितचा उद्धार झाला, आपल्या जीवनाचा उद्धार झाला पाहिजे. त्याकरता आपल्या जीवनामध्ये संताला शोधण्याची गरज नाही. तुमचे कर्म जर चांगले असतील, तुमचे विचार जर चांगले असतील, तुमची वाणी जर पवित्र असेल, पूर्व कर्मानुसार आणि पाप पुण्य करून जो आपल्याला नर्द भेटतो, तर त्या नर्दाचं सार्थक करण्याकरता संत असतात. संताला शोधण्याची गरज नसते. आपले आचार विचार पवित्र असेल ना, तर गुरु हा तुमच्या हृदयात असतो. गुरु या शब्दाचा अर्थ असा आहे, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु आपला देवच आहे. अंधकारातून ज्ञानाकडे नेणारा गुरु असतो, लक्षात ठेवा. आणि ज्ञानाच्या एक पलीकडे जो मोक्षाची वाट दाखवतो तो सद्गुरु असतो. आणि सद्गुरूपेक्षाही संत महंत योगी परमहंस हे सुद्धा
संगतीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी संन्यासी होण्याचे लक्षात ठेवा. माऊली ज्ञानोबा या ठिकाणी वर्णन करतात, संताचे नियंग लगे पापाचे जिरले गंगे, येणे संत संगे सुचित्व कैसे. संताचे नियंग लगे पापाचे जिरले गंगे, येणे संत सुचित्व कैसे. त्याच्यासाठी तुकोबा सुद्धा वर्णन करतात की त्या करता ज्या भक्ताच्या संगत करायचा ना ती बरी नाही चित्ता शिकू मळ तुका म्हणे गंगेची म्हणे कसं पाहिजे आपलं, जैसी गंगा आहे तैसी गावी म्हणा भगवंत गान तया देव भक्ती भावी उभा अनुभवी खुण जानती खुण संवार बरी तुका पदवी ही पदवी कुणाची कुणाला नाही, ज्याची त्याला पदवी इतरांना असावी. फक्त संतान म्हणजे आत्मशुद्ध ज्यांना सत्य सद्गुरु मिळले कहा करे कुसंग. चंदनाच्या झाडाच्या भोवती नाग होत्यावर मस्त तो थंड असतो, लक्षात आलं. मग संगती अशी केली पाहिजे की ज्यांच्या चित्तामध्ये साक्षात भगवंताने वास्तविक झालेले अशा भक्ताची तर संगत केली आपल्या जीवनाचं कल्याण केल्याशिवाय राहत नाही. कीर्तनामध्ये पण मर्यादा आहे. भक्तीने इतर गोष्टी न कराव्या, जेणेकरूनवरती बसावे अंतरी श्री हरीची ऐसे कीर्तन ऐसे नाथ बाबाच्या कीर्तन मर्यादा. या मर्यादेमध्ये या 7 दिवसामध्ये भगवंताचं नामचिंतन श्रवण केलं पाहिजे. हसवणार तर सर्वच नसतात, पण आपलं हसणे झालं पाहिजे, आपल्या जीवनात हसणे झालं पाहिजे. आपण आपलं जीवन कमी व्हायला, आयुष्य वाढायला का कमी व्हायला, आयुष्य जात आहे पार. महाराज तुकोबा तुम्ही सांगता की ज्यांच्या चित्तामध्ये देवाचं वास्तव्य झालेलं आहे, असे वास्तव्य झालेला भक्त अशी संत आम्हाला कुठे भेटेल आणि त्यांच्या शोधासाठी आम्ही कुठे जावं आणि त्यांचा गुण काय आहे, त्याचं वास्तव्य कुठे आहे, आपण त्याचा पहिल्या धरणार
ऐशा आवडते मला देवा पूर्वावी वासना. पण ती वासना तर शुद्ध झाली पाहिजे ना. आणि ती वासना जर शुद्ध करायची असेल तर ती वासना कोणाच्या संगतीमध्ये शुद्ध होते. त्याच्यासाठी शुद्ध करा. वासना तर शुद्ध करायची असेल, शुद्ध करा मनाचा विचार अभ्यासात तारे लावणी. आशा पाशातून आशा पाशातून कैसा होती आहे. निवारुनी पाहे ते तू आधी. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. आणि जोपर्यंत आपण आपल्या मनाचा विचार वासना ही फक्त संतांच्या चरणाची धूळ नाही लागली ते वासना करून शुद्ध होते. त्याने फक्त वासना शुद्ध करण्याचा माध्यम म्हणजे हा मंडप. कशासाठी सांगणार? लग्नाचा आहे का? नाही, हे धर्म मंडप आहे. धर्म चिता सर्व समाज एकत्रित येण्याचं माध्यम. आपण 7 दिवस जी कथा श्रवण करतो ही कशासाठी? आपल्या जीवनातले अवगुण करण्यासाठी, आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होण्यासाठी. कथा ही जीवनाची व्यथा हरण्यासाठी असते. या प्रमाणे जर ती दोषात कथा आहे. आणि कथा ही कशी? कथा त्रिवेणी संगम देव भक्त. कथा नुसती कथा सांगू नाही, कथा ही त्रिवेणी संगम. नुसता ग्रंथ जर ठेवला फोडणार पण व्यक्ती लागत का नाही? म्हणजे फोडणार नाही बरं, ग्रंथ उच्चारण करणारा, अर्थ समजावून सांगणार पण लागेल. आणि ग्रंथने हा श्रीकृष्ण साक्षात भगवंत. श्रीमद भागवत महापुराण म्हणजे 4 वेद 6 शास्त्र, 8 पुराण यांचा सार म्हणजे
श्रीमद भागवत महापुराण जीवन कसं जगायचं हे गीता सांगते. कर्म कसे करायचे, माफ करा, जीवन कसं जगायचं हे गीता सांगते. पण पुन्हा जीवन कसं जगायचं गीता सांगते, तर कर्म कसे ते पण गीता सांगते. कसं वागायचं मर्यादा पुरुषोत्तम रामायण सांगते. आणि श्रीमद भागवत महापुराण माणसाच्या जीवनाचा उद्धार, त्याचा शेवट सायुज्याच्या मुक्ती कशी प्राप्त करायची हे सांगते. म्हणून आपल्या जीवनामध्ये संघर्ष असे सरळपणाचं जीवन जगले ना तर कोणत्याच गोष्टीचं काहीच होत नाही. फक्त एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, आपल्या हातून गुणाचं काही होणार नाही. लक्षात ठेवा, आपल्या वाणीमधून जे शब्द आपण उच्चारतो ना त्या शब्दाचा अर्थ 100 वेळा तो शब्द वाणीच्या बाहेर काढण्यापहिले तो विचार करून काढला पाहिजे. कारण की शब्द एक हत्यार आहे. बाण एकदा जर सुटला ना तर पुन्हा मागे येत नाही. मग शब्द फोडून शब्दाचे अंतर वस्तू दाखवी निरंतर. शब्द ब्रह्म आहे वीर वाक सरस्वती. शब्दाचा उच्चार आपण उच्चार करतो तो विचार केला पाहिजे. जीवनामध्ये जीवन जगत असताना कोणाचंही अंतःकरण आपल्या वाणीमुळे आपल्या वागण्यामुळे हे दुखावलं नाही पाहिजे. अजून सर्वात महत्वाचं, या डोळ्याने भगवंताने हा अनमोल हा निर्णय दिला आपल्याला. कसा केला? डोळ्याने भगवंताचं दृष्टी दर्शन घेण्याकरता दिले, कानाने भगवंताचं श्रवण करण्याकरता दिलेलं आहे, मुखाने भगवंताचं नाम घेण्याकरता दिलेलं आहे. भगवंताची प्राप्ती करण्यासाठी देवा. आणि त्या हृदयामध्ये आपण काय टाकतो? एवढं जे आपले फोटो आहे ना, हे दात आहेत ना, देवाने तुम्हाला 64 दात दिले, तुम्हाला किती दिले? मी एवढा मार्क विसरला. 2 दात 32 आणि पुन्हा 32 दिले. माणूस हे पण विसरून चाललं की अनमोल शरीर आपल्याला दिलं, आपल्या शरीरामध्ये दात किती? 32 असतात. पण 2 दात पडतात ना 32. पुन्हा त्यामध्ये जा तुला 32 ते पडलेच पडले, पण तुला 32 पुन्हा फुकट घेतले. एक दात बसवला असेल त्याचा आधार किती? पुन्हा 64 दात किती पैसे किती फुकट. एक डोळा जर गेला ना तो दुसरा जर कर्म जमलं किती पैसे लागतात? पण देवाने अनमोल प्रॉपर्टी दिली, ती जतन करा. बरोबर आहे? आपण काय खायचं नाही ते खावं. बरोबर आहे? हा शरीर एवढं दुर्गंधी आहे, पण या दुर्गंधी शरीरामध्ये त्या भगवंताचा वास आहे. या शरीरामध्ये साक्षात परमात्मा वास करतो. मग तो वास करतो या शरीरामध्ये, मग त्याला काही खाऊ घालायचं का? हा, आपण दैत्य हो का, राक्षस हो का, दानव हो का, आपण मानव हो, आपण एक
त्या परमात्म्याचे अंश व लक्षात ठेवा. भगवंताने आपल्याला पाठवलेला 9 दिवस आईच्या गर्भामध्ये हा जीव चौराचे लक्ष योनीमध्ये फिरून जेव्हा आईच्या गर्भामध्ये येतो, लक्षात ठेवा, तेव्हा भगवान पांडुरंग परमात्मा उपदेश करतात की तुम्हाला या गर्भाच्या बाहेर तुम्हाला विसरणार नाही ना? नाही विसरणार. वचन देते देवाला. पत्रोमध्ये देवा जे आईच्या गर्भाच्या बाहेर येते त्यावेळेस तू काय म्हणतो? कधी दिलं विसरून जातो. ते नाम, ते रूप, ती वस्तू भगवान त्याला प्रदान करतात, तो विसरतो. पण आपण आपल्या मुलांना कोणता उपदेश करतो? काय संस्कार होतो आपण आपल्या मुलांना? नाही. गीता भागवत गीतेमध्ये एखादा श्लोक आपल्या मुलाला पाठवूया आहे का? नाही. गायत्री मंत्र पाठ आहे? नाही. ब्राह्मणाचा मुलगा बघा, मारवाड्याचा मुलगा बघा, शिक्षकाचा मुलगा बघा, ज्याप्रमाणे त्यांची वंश परंपरा आहे, ज्याप्रमाणे त्यांची संगत आहे, त्या संगतीमध्ये राहून ज्ञान प्राप्त करून घेतात. आपण आपल्या उठलं की आपली मुलं पुढे जातात. मोबाईल, बरोबर? मोबाईल. पण त्या मोबाईल मध्ये सर्वात महत्वाचा एक दुर्भाग्यजनक अशी घटना आहे की मोबाईलमुळे लहान मुलाच्या जीवनावर परिणाम होतात महाराज. की 6 वर्षाच्या आताच त्या मुलाच्या डोळ्यावर चष्मा यायला. लक्षात आलं? एवढा अनुभव नरदे दिला भगवंताने आपल्याला. त्या नरद्यामध्ये आपण काही टाकतो, जे पाहत नाही ते पाहतो, जे खात नाही ते खातो. थोडासा विचार केला ना, एवढी अनमोल संपत्ती दे, पण मला असं आपल्या मुलाला काय संस्कार देते? हा देह नाशिवंत आपल्याला या नद्याचं सार्थक करून घ्या. सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये सर्वात मोठे तीर्थ असतात. तुम्ही देव धुतले काय न धुतले काय, महादेवाला चोळचोळ पाणी घातलं काय न घातलं काय, घरातलं तर महादेव जर उपाशी मरत असेल तर त्या महादेवाला पाणी घालून काय नाही. लक्षात घ्या, समर्थ गजानन महाराजांनी काय केलं? उष्ट्या पातळीवर अन्न खाल्लंय. संतांचा महिमा. आपल्या घरामध्ये 2 जिवंत देव असतात आणि पृथ्वीवर त्याच्या डोळ्याने दिसणारे 2 देव असतात. साक्षात त्याचा आपण रोज दर्शन घेतो. माय बाप केवळ काशी तेरे नजारे फिरतासी. आपले आई वडील जोपर्यंत जिवंत आहेत ना, उठल्याबरोबर आईच्या वडिलांच्या चरणाला कोण स्पर्श करते? रोज करता? नाही.
जोपर्यंत आई वडील लहानाचं मोठं करतात, जन्माला घालतात, त्यांनी जर आपल्याला जन्म नसता दिला तर हे जगत आपण पाहिजे असतं का? नाही. सर्वात मोठं तीर्थ भगवान पांडुरंग परमात्मा ज्या पुंडलिकाने कुणाची सेवा केली? आई वडिलाची. ती सेवा पाहून भगवंत प्रसन्न झाले. तर भक्ताकडे पण वेळ नव्हता यार, एवढी आई वडिलाची सेवा होती. आपण उठल्याबरोबर आपल्या आई वडिलाचे चरण स्पर्श करतो का? अंगठ्याचं दाबतो का? नाही. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये अवदसा दारिद्र्य दुःख हे काय ते बघा. मोठे जर संकट आले तर आपण काय म्हणतो? बापरे. छोट्या मोठ्या संकटांना आई ग. सर्वात मोठं संकट निवारण्याची ताकद असेल ना तर या दोन तीर्थामध्ये बघा. सर्वात आई वडील जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत खऱ्या तीर्थाची सेवा करा. तुम्ही पंढरपूरला गेले का, गळ्यात माळ घातली काय न घातली काय फरक नाही पडत. सच काम किया जग में जिसने उसने प्रभु नाम लिया बाकी काही केलं तरी चालेल, फक्त आपला पाय हा जेव्हा आपण टाकतो ना तर जपून टाका. बघा माती जर शेण जर पडलं म्हणतात तर माती उठते, बरोबर आहे. आजचा अभंग घेण्याचं कारणच ते, कारण की येताना तुमच्या गावाचा रस्ता खूपच सुंदर आहे, खूपच सुंदर आहे. गावाचं नावच आहे राजना, बरोबर आहे. राजासारखं गाव आहे. गावातले लोक पण राजाच्या वरचे. विनंती माझी गावातले पाटील असतील, सरपंच असतील, गावावर देशाची परीक्षा असते. म्हणून माझे संस्कार हे येतानीच कळायला महाराज 7 वाजता निघाले 9:30 वाजले. लोक झोपले असतील तर कीर्तन करायचं कामच नाही, बरोबर आहे. आपल्या विषय संगतीचा आहे. संगती संताची करा, साधुती करा. ज्या संगतीने देव आपल्या घरा येईल ना अशाची संगत करा. त्या संगतीमुळे 7 पुढ्याचा उद्धार होतो. नाही 7 पुढ्याचा झाला तर मानवी जीवन जगत असताना या पिढीला समर्थ विचार करा. आजा गेला, पंजा गेला, देखता देखता बापही मन श्राद्ध गेला तरी पण आपली परंपरा सुटायला का नाही. पण आपल्यापासून जर सुरुवात केली ना तर पुढची पिढीला हा पुढचा संकेत आहे. पुढच्या पिढीला वाघ कसा राहते पण करणार नाही. दाखवायला गेलं चित्र हा वाघ होता, हरिण होत. संगतीचा परिणाम महाराज. पण संगत ही संताचीच करा. संतांच्या संगतीने जे सुख प्राप्त होईल कुठे त्या अधिकार. संतांची संगती मनोमार्ग गती आठवावा श्रीपती बंधे जगती सायाचं जावे वळंतरा सुखी तुगरा नारायण. बघा एका राजाने हत्तीची संगत केली. एका राजाने हत्तीची संगत केली आणि एका काष्टकाराने गायीची संगत केली. हत्तीवर बसणारा राजा आणि गाय चालणारा शेतकरी. लक्षात ठेवा. एक दिवस असा आला महाराज, राजा जंगलामधून हत्तीवर चालला होता. वेळ प्रसंग माणसाला कधी काय येईल ना ते सांगता येत नाही. राजाला एवढी भूक लागली, सोबत प्रधान होता, राहायच्या ठिकाणाला काय नाही. पण मग शेतकऱ्याची गाय होती ना, गरीबाची गाय होती, गोठा होता गायचा. त्या गोठ्यामध्ये ज्वारीची भाकर, ठेसा वगैरे सगळं. जो राजा पंचपक्वान्नाचा भोग खाणारा फाटक्या पुढे झोपायची वेळ आपल्या जीवनामधली वेळ ती कशी बदलते आणि आपल्या कोणत्या प्रकारची कशी बदलते ती सांगू येत नाही. म्हणून आर्या भोगाशी असावी सादर पण माणसाच्या जीवनामध्ये सुख दुःख
हे चढउतार असतात. माणसाचं आयुष्य कमी व्हायला का वाढायला, का वाढायला का कमी व्हायला? बाबा तुमचं वय किती आता? 50 वर असेल. आता भगवंताला म्हणा मी तुला 5 लाख देतो, तुला 5 वर्षाचं आयुष्य देईल का? नाही भेटत. पुन्हा हा मानव जे भेटले काही विशेष नाही. म्हणून आता जे आपलं आयुष्य आहे ना 51 त्याचं बंधन आहे. 51 म्हणजे एकांतवास. केले कर्म माग जे पाप केलं ते जाऊ द्या, पण आता नका करू देवा काचेच्या नळी सारखा काय दोघाने म्हणा हे देहा काचेच्या नळी सारखा कधी हा फुगा फुटेल काय सांगता येत नाही. हा फुगाचा पॉवर कितीच राहील. आपलं शरीर ऑक्सिजनवर एवढा अनमोल संपत्ती देवाने दिली आपल्याला, त्याचा थोडा विचार करा. माग झालेलं पाप जाऊ द्या, पण समोर आपण 21व्या शतकामध्ये जगतो. 1900 मध्ये नाही 21व्या शतकामध्ये जग कुठे चाललं, आपण कुठे चाललोय. बरोबर आहे. संतांचे मांदियाळी काय सांगते, जे ज्ञान जे विज्ञानाला नाही कळलं ते माझ्या माऊलीने सांगलं. तो आद्य ग्रंथ आहे गीता. गीता हा मूलाधार ग्रंथ, सर्व ग्रंथांना आधार गीतेचा आहे. पण ते गीता पण आपल्या देशातून विदेशामध्ये झाली. लक्षात ठेवा, ते श्रवण करायला लोक. तुम्ही जर वृंदावनला हरिद्वारला खाटू श्यामला जर गेले ना, अमेरिकेतले गोरे लोक हरे कृष्णा हरे राम हरे राम हरे हरे एवढं चिंतन करायला. आपले उडता बसता हरी हरी बोला नाम महाराज सांगू. संतांनी असं सांगून गेले की संतांच्या देव आपल्या का होत नाही, देव आपल्याला का पावत नाही. त्याला कारण एक, आपला सोमवार आला की महादेव आपले 7 दिवसाचे 7 देव बदलतात. बरोबर आहे. माझे ज्ञानोबा महाराज सांगतात, एकता तुनामत हरिशी करुणा येईल तुझी. सोपे ते नाम सोपे रे रामकृष्ण वाचेची सद्गत जपादी. नामा परे तत्व नाही अन्यथा वयानी पत्ता दासील धरी. ज्ञानदेव मौन जपमरांतरी ठरवून श्रीहरी जपी सदा. सोपे परमात्मा काय अवघड नाही. करणारा परमात्मा सोपं आहे, न करणारा अवघड आहे. पेरलं तर न उगवेल का? माणसाने माहिती का, चांगली जमीन कोणी होईल, पण ज्या जमिनीला ऊट लागली नाही ना ती जमीन वाहा. त्याचं नाव परमार्थ आहे. परमार्थामध्ये दशा होते, पण त्याचे फळ पण चांगले भेटतात. ते फळ आपल्यासाठी नाही, पुढच्या पिढीसाठी संकेत असतात. पण तुकोबा म्हणतात की ज्या संगतीमध्ये मला देवाची प्राप्ती होते ना, देवाची प्राप्ती मला होते. अहो तुकोबा तुम्ही म्हणता की ज्या संगतीमुळे ज्या भगवंताची तुम्हाला प्राप्ती झालेली आहे ते भक्त ते देव कसा ओळखला जातो. देव प्रत्येक हरिजनामध्ये प्रत्येक भक्तामध्ये प्रत्येकाच्या घटाघटामध्ये तो परमात्मा बसलेला आहे. मग त्या परमात्म्याला जर ओळखायचं असेल, नाक मारणारी परमार्थ देव शुद्ध गाढवात साक्षात काशी विश्वनाथ त्या गावामध्ये शिवला.
विठ्ठल तरी प्रत्येकाच्या श्वासामध्ये बसलेला आहे, प्रत्येकाच्या घड्यामध्ये बसलेला आहे. पण कुठे लांब जायची गरज नाही ना. सहा शास्त्र अठरा पुराण चौवेद पुराण साई शास्त्र गाणं अठरा एक पुराणी हरसिका भक्त मंथन करा मंथुरी नवनीता तेसगी अनंता वाया व्यक्त कथा साडी मार्ग. बाकी देवाची जर तुम्ही भक्ती कराल ना तर ते तुम्हाला बारा पडेल. एकच नवरा करायचा काय त्यातच मंगळसूत्र गळ्यात बांधायचं. माणसं बायका कधी पाच पाच पण बायका भगवान श्रीकृष्णाला 16,108 बायकांमध्ये मारा. किती 16,108. काहीच करायची गरज नाही. सगळं आपल्या जवळच आहे. आपल्याच पाठीचा भाग आपल्याला दिसायला का आपला चेहरा आपल्याला दिसते का. म्हणून तो परमात्मा जर पाहत असेल मनाचं लक्ष लावून पाहा महाराज. मनाचं लक्ष जर तिथपर्यंत पोहोचत असेल मनाच्याही पलीकडे तो परमात्मा आहे. बघा आपण टीव्ही पाहतो आता 20 वर्षापूर्वीचा पिक्चर जर पाहिला मुलांना तर लक्षात राहते ना. आरची आणि फरशा पिक्चरचं नाव काय सैराट बातच लक्षात राहते. मग ते चित्र जेव्हा आपल्या डोळ्यापुढे आणतात ना की बातच लक्षात राहते. भगवंत हा कसा असायचा विचार करा. एकच असा भगवान श्रीकृष्णाने 16,108 बायका केल्या तर ते देहरूपी या देहामध्ये 16,108 बायका तेव्हा नाड्या आहेत. त्याच्यामध्ये भगवंतांना येण्या जाण्याचा रस्ता निर्माण केलेला आहे. काय येण्या जाण्याचा रस्ता निर्माण केला आणि तो येण्या जाण्याचा रस्ता जर तुम्हाला माहित झाला तर तुम्ही देव झाले. भगवंत आपल्या जवळ आहे. काही नाही एका भावाची सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला गेला जन्म वाया. काय जीवन लगे नातू पंतू सून माझी सासरा माझा नवरा माझा. खरा नवरा जर करत असेल ना खरा नवरा कोणता आहे की ज्याने कोणी केले हात पाय कोणा मनसी बाप माय. अरे ज्यांनी या देहाला जन्माला घातले ते माय बाप का ते जीव भगवान गीतेमध्ये सांगतात अर्जुना असे मायबाप किती झाले. कधी चुलता झालो कधी कोणाची बहीण झालो असे कितीतरी जन्म गेले. या जन्माला घालणारा मीच. तुझे कितीतरी जन्म झाले आणि या जन्मामध्ये तू अर्जुन झाला मी तुझा सारथी झालो. मागच्या जन्मामध्ये
तू माझा मालक होता, या जन्मा मी तुझा मालक आहे. बघा, भगवंताची आवडी दुर्योधनाच्या घरचं पंचपक्वान्न खाल्ल्याने देवानं विदुराच्या कन्या भक्षण केल्या. म्हणून देव एकदा भगवान श्रीकृष्ण झोपले होते. महाभारतामध्ये तेच थोडस झोपल्यानंतर दुर्योधन आला आणि उशावर बसला. लक्षात घ्या. आणि तिकडून अर्जुनाला चरणापाशी बसला. तर भगवंत उठल्यानंतर चरणापाशी अर्जुन दिसला आणि अर्जुना तू कधी आला. पाठीमागे उशापाशी दुर्योधनाचा पण भगवंताने दुर्योधनाला कधी दुर्योधन म्हणलं नाही, सुयोधन म्हणला. देवा पहिले तर मी आलो, तुम्ही मला काय म्हणले पहिले. ज्या वेळेस म्हणले जाऊ द्या, सांग तुला काय पाहिजे. देवा मला अश्व हत्ती घोडी सगळं पाहिजे. ठीक आहे, तथास्तु दिलं. पण अर्जुनाने भगवंता फक्त तू पाहिजे, बाकी काही लागत नाही. म्हणून भगवंताने ज्या रथावर बसून 18 अध्यायाची गीता सांगितली आणि एवढं 18 दिवसाचं युद्ध देवाने महाभारत जे खेळलं ना, त्याच्या पाठीमागे शास्त्रीय कारण आहे. माझ्या हनुमंताला भगवान श्रीकृष्णाचं चक्र गुप्त रूपानं अर्जुनाच्या बाणावर बसायचं. ही गोष्ट फक्त संजयला माहित होती. ही गोष्ट संजय त्याला दिव्य दृष्टी प्रदान केली भगवंताने. मग जेव्हा भगवंत एवढा सारथी त्या अर्जुनाचा होऊ शकतो, जेव्हा भगवंत हा घोडा वारीचा वाल्मिक करू शकतो, जेव्हा हा भगवंत भक्ताच्या रक्षणासाठी जेव्हा वारंवार अवतार घेऊ शकतो, तर आपल्यासाठी भगवंत येणार नाही का. येते. पण तो भगवंत येण्यासाठी भगवंताला आपण इथून हाक मारतो. कुठून. डोक्यातून. पण भगवंताला अर्थ म्हणजे हृदयातून अंतःकरणातून जर हाक मारली ना, तर भगवंत येऊन साक्षात प्रकट होतो. तो कसा झाला. जनाबाईसाठी आला. कितीतरी संतांचे अशी उदाहरण आहेत की भगवंताने दिलेला शब्द राम जन्माच्या अगोदर वाल्मिकांनी 10,000 वर्षापूर्वी रामायण आपण भगवंतावर निष्ठा ठेवावी. कशी ठेवावी. निष्ठा निष्ठी करू नये. आपलं कसं व्हायला. आपण निष्ठा निष्ठा ठेवा. आपलं उलट व्हायला महाराज. आपण करायचं गणपती माकडं बसायचं. त्याला कारण नाही. आपलं म्हणा मय म्हणा आदस्व मय बुद्धी निवेशिया इव शिष्ये श्रीमयेव आता उद्वर्ण संचार. त्याला कारण मन आहे. मन बुद्धी आपण जोपर्यंत संतांच्या चरणावर समर्पण करणार नाही, संतांना समर्पणाची भावना जोपर्यंत आपल्याकडे येणार नाही. समर्पण म्हणजे काय. लीनता नम्रता. आणि जो लीन झाला भूता त्याने कोंडिले अनंता. नम्रता दया क्षमा शांती तिथे देवाची अवस्थी. देव भगवंत हे आपल्या जवळच आहे. कुठं जायची गरज नाही. काही करायची गरज नाही. फक्त नामस्मरण मात्र आपलं चालू पाहिजे. नामस्मरण जर तुम्ही कलियुगामध्ये फक्त नाम सांगलेलं आहे. बाकी काय नाही. तुम्ही किती ग्रंथ वाचा किती पोथ्या वाचा 4-6 आपलं पुराण आपल्यावर होत नाही. मग कलियुगामध्ये 100 वर्ष आयुष्य आपलं आहे. आता 100 पण नाही राहिलं. आणि सोपा आणि सुगम हरिपाठ सांगला माऊलीला. पण आपण नुसता हरिपाठ करायचं. काय करावं. हरिपाठ. माऊलीने हरिपाठ लिहिला. पण त्या हरिपाठामध्ये आपण त्या हरीला पाठ करून घ्यायचंय.
आपण बघ हरिमुखे म्हणा एका किलोमीटर त्याला आपण पावन आणून ठेवले तरी पण हरीला पाठ होईना आपण पाहिलं बघा मुखातले दात पडायले तरी पण हरी आपल्या पाठ होईना नाही बघा त्याला फक्त एकच कारण आहे आपला ज्ञान हरिपाठाचा अर्थ ज्ञानेश्वरी मध्ये पहिली तुम्ही जर अभ्यास केला ना महाराज 1 महिन्याने 1 वर्ष पहिल्या आठवड्यावर बोलावं लागतं त्या विविध अर्थ समजला तर पुढच्या वेळी शब्द तुम्हाला समजेल ओम नमो त्या वेद परिवद्या जय संशोध्या आत्मरूपा कुठे आत्मरूप गणेश केल्या स्मरण वै सगळ्या विद्येच्या अधिकरण बंधू श्रीचे नमस्कार होणे आता आत्मरूप गणेश कुठे आहे पार्वतीने कशाला गणपती केला दुधाचा का कन्याचा मुळाचा आपल्याजवळ गणपतीचं स्थान आहे गोताद्वारे गणपती स्थान आहे मुळाधार आपण मलाही विसर्जन करतो संध्याकाळी जेवण केल्यानंतर सकाळी आपण कुठे जातो पहिलं स्नान येड्या बाबडी बरोबर हा पाणी देतो ना समोर बरोबर ते गणपती स्नान आहे जोपर्यंत गणपती सर्व कार्याने गणपती मुळाधार या ठिकाणी गुप्तद्वारी गणपतीचं स्थान आहे या देहामध्ये भगवंताचे 9 ठिकाण सांगले येते पण 10 ठिकाण सदृश्य होता येत नाही ज्याने दशेद्वार पाहिले तेथे कैकाचे काही न चाले असे त्याचे लक्ष सहस्त्र दळावरी त्याते चरणी वास असो माझी नरोपा भावी सांगता की नामाकडे तत्व नाही भेटता जे ज्ञान निवृत्तीनाथांनी नरोपरायला दिलं जे ज्ञान आदिनाथापासून शंकरापासून मच्छिंद्रनाथापर्यंत पोहोचलं तेच ज्ञान गहिनी निवृत्ती कृपा करी पूर्ण कुळही पावय गहिनी प्रसादे निवृत्ती दाता देव सार दिले तेच ज्ञान माऊलीने आपल्यापर्यंत एवढी मोठी बाप्पा देवा श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी एवढा मोठा ग्रंथांचाही राजा ज्ञानेश्वरी ग्रंथ सर्व ग्रंथ नाही तुकोबासारखा गाथा नाही मुक्ताई सारखी मुक्ती नाही निवृत्ती सारखी निवृत्ती नाही आणि ब्रह्मासारखं सोपान नाही त्याच्या नावामध्ये समाते निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताबाई जोपर्यंत ज्ञान होत नाही ज्ञानाने देव करतो बरं का ज्ञानाने करतो आणि मग सोपा होतो आणि मग निवृत्त झाल्यानंतर आपल्याला शेवटची काय मुक्ती निवृत्ती ज्ञानादेव सोपा मुक्ताबाई ज्ञानाने देव आपल्याला देतो त्याच्यात निवृत्त झाल्यानंतर त्या देहातून निवृत्त झाल्यानंतर मुक्तीची प्राप्ती गजानन महाराजांचं मंदिर बरोबर एकदा असे ब्राह्मण त्या गजानन महाराजांना आले की एवढे मोठे विद्वान आम्ही एवढे विद्वान असताना आमच्या समोर एवढी विद्वत्ता दाखवणे कोणते गजानन महाराज आहेत त्यांनी सांगलं नैनाम चंद्र शस्त्रानी नैनान दहती पावका अग्नीने जळत नाही पाण्याने विझत नाही ठीक आहे गजानन स्वामी असे बसले आणि ऑटोमॅटिक आग लागली काहीच झालं नाही एवढे मोठे ब्राह्मण गजाननाला शरण झाली साधी गोष्ट नाहीये एवढं सामर्थ्य गजाननाच्या नामात आहे संत बाळूमामाचा अवतार म्हणजे साक्षात गजाननाचा अवतार साक्षात बाळूमामा जेवढे संत आले ना ते संत शिर्डीचे साईबाबा असो गजानन बाबा असो स्वामी समर्थ असो एकच आहेत फक्त मुंसाजी महाराज असो सर्व संत एकच आहेत त्यांनी फक्त एकाच गोष्टीसाठी अवतार कार्य झालं संताचे मार्ग
सेवा, खरी भक्ती, खरे गुरु, खरे संत जे जिवंत आपल्या आईबाप असतात ना, ते खरं दैवत आहे. ठीक आहे, पहिले गुरु आई वडील, दुसरे शिक्षक, भक्ती मार्गातले हे गुरु होते. पण ज्यांनी हे जगत दाखवलं ते सर्वात श्रेष्ठ दैवत म्हणजे मातृपितृ देवो भव. त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येणार नाही, आपल्यामुळे त्यांचा अंतःकरण दुखणार नाही. बघा, सगळं अस्तित्व त्यांनी जी पीडा सहलेली असते ना, ते आपल्या जीवनामध्ये आपल्यावरती वेळ येऊ नये म्हणून त्यांनी जे आपल्यासाठी नाही करायला पाहिजे, जी व्यथा आपण भोगली ती व्यथा माझ्या मुलांना भोगू नये, त्याच्यासाठी आवडाचा प्रयत्न असा की मी जे भोग भोगालो ना, जे दुःख मी भोगालो ते माझ्या भावावर नाही आलं पाहिजे. बघा, पूर्वीच्या काही काय होतं का, असं काहीच नव्हतं महाराज. बिकट परिस्थितीत पहिले एक एक कपडा पण अंगाला भेटत नसतं पहिले, असा इतिहास सांगतात लोक. तेव्हा आपला जन्म पण झाला नव्हता. 1947च्या पूर्व पाठीमागे जात पुढे, तेव्हा काळ कसा होता, सर्व होत. आपला भारत देश असा होता की कृषी समृद्ध देश आहे. आपल्या भारतामध्ये सोन्याची चिडिया होती. जहा डाल डाल पर सोनी भारत देश होता. पण पहिली परिस्थिती एवढी अवघड होती. आता तसा काळ नाही. आता सर्व सुख सुविधा भाग्य आताच्या मुलांचं, आपलं पण, माझं पण. तशी अवस्था पहिली नव्हती. जी वस्तू भेटत ना ती सहज भेटायची, सहज. पैसे तरी की सहज भेटायला. पहिले लोक सांगायचे 1 आणा 20 पैसे, 40 पैसे, 50 पैसे, 25 पैसे होते तर टोपला भरून माल यायचा. 1 पै 2 पै. पण आता 500ची नोट खिशात टाकली, इकडून तिकडे घरामध्ये वापस येत नाही. वांग लागलेला पैसा आताच्या पैशामध्ये बरकतच नाही ना. पहिले 500ची नोट जर असेल ना, खिस्सा भरून राहायचा. बघा तुम्ही, ती लक्ष्मी तशी होती. ती लक्ष्मी गेली, ती लक्ष्मी आली म्हणून कलियुगातली पण लक्ष्मी बिघडली. प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, एक लक्ष्मीचा. म्हणून माहिती का, जी लक्ष्मी आपल्या घरामध्ये अन्न शिजवते ना, लक्षात ठेवा, लक्ष्मी कधीही मांस, मच्छी, पांढरे डबलटी गोड समजले असेल, टचकर फुलटी त्यावर टाकते, खाऊ नये. लक्ष्मी, कारण की जे संस्कार आपण आपल्या मुलावर देतो ना, आपल्या घरामध्ये जे देवघर असते त्याचा वास भगवंताला पण जातेच. मग वास्तुपुरुष मधून आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी का राहत नाही? मग महाराज दारू पिऊन येतात, रोज दारू पितो म्हणते. खाणे तस जैसा पाणी पी तशी वाणी होते. वैसा होय म्हणना, जैसा पी पाणी वैसी होय वाणी. जसा तुम्ही आचार ठेवसाल अन्न शिकवताना, म्हणून स्वयंपाक करताना भगवंताचं नामस्मरण जर करत करत जर ते अन्न केलं ना तर ते प्रसाद होत असते. लक्षात ठेवा. आणि तुम्ही जर समजा बांगड्या वर करू मेरा माय कुठे गेले जाऊ, मला तिकडे बस, येऊ दे घरी, असं करत राहून स्वयंपाक केला ना, ते संस्कार म्हणजे जसं तुम्ही कराल तेच पुन्हा तुमच्या येऊन पडणार. तसं आपलं आहे, जसे तुम्ही कर्म कराल ते भोग तुम्हाला भोगा. म्हणून कर्म एक वेळ देव माफ करेल, पण कर्म माफ करत नाही. सगळ्यांना बघा तुम्ही, आपल्या जीवनामधून सगळ्यांना आपण हाकलून देतो. सगळ्यांना
शेवटपर्यंत आपल्या सोबत राहते कोणी कपड्याचा करवडा पण असला ना ते तिथं सोडून ठेवावं लागते. मग एवढा अनुभव नव्हते दिला देवानी. मग आपल्या जवळ 2 पैसे आले तर आपण एवढं कशाला मास करायचा नाही. पैशाने नाही होणार ते. धर्म अर्थ काम मोक्ष ज्याला आपण म्हणतो ना पैशाने नाही महाराज. या कागदामुळे आपण नाते विसरायलो गोते विसरायलो. लक्षात ठेवा आपल्या जवळची माणसं दूर चालले पैशामुळे. बघा पूर्वीच्याकडे दिवाळी तर होती ना त्या दिवाळीच्या पूर्वी फक्त एक सण राजा भाऊबीज. प्रत्येक भावाला प्रत्येक बहिणीला आशा होती. गणपतीचा पिरियड होता तेव्हा फक्त बंधू येईल माघारी न्यायला बंधू येईल माहेरी न्यायला गणपतीचा आता थोडंच आहे. सगळ्या गोष्टी करून झाल्या पण जे जुनं होतं ते सोने. लक्षात ठेवा आई वडील मला सांगायचं काय संगतीचा परिणाम खूप वेळ झाला. 5 मिनिटं घेतो आणि शेवट होतो. ठीक आहे ज्या संतांनी आपल्या जीवनामध्ये स्वतःच्या संसाराची राख राखोळी करून एवढा मोठा गाथा निर्माण केला आपल्यासाठी. लक्षात ठेवा त्या गाथाचं श्रवण ज्ञानेश्वरीचं श्रवण गीतेचं श्रवण करत जा. त्या संतांनी हा भक्तिमार्ग दाखवला आपल्याला तो ज्ञानात माणसात आणलं. आपल्याला नाही दिशा दाखवून त्या संतांसाठी भजन करा. ऐसे आवडते मला देवा कृपावी वासना हरिजना सवे भीती नवंग संगतुटी. मग अशा भक्ताच्या संगतीमध्ये तुकोबरायांनी देवाला म्हणजे देवा पुन्हा पुन्हा मला जन्म नको रे. कारण की आम्ही जन्म घेऊ कशासाठी घेऊ पुन्हा गर्भेची यात्रा सरू कशासाठी सरू. त्याचे लोटांगण महाद्वार यासाठी करू. आपण देवाकडे गेल्यानंतर काय मागतो देवाला कधीच काय मागू नये. आता याच्यापैकी कोण देवाला काय मागत नाही हातवर करू. असा पृथ्वी मी मगाच बोलतो असा कोणताही जीव नाही की त्या जीवामागे चिंता नाही. फक्त एक असा जीव त्याला जीव म्हणता येणार नाही. एक अशी शक्ती संत ते सर्वांचा मनोरथ संत उदार उदार भरले अनंत वाढणार माग त्याची पुढे जे तुम्ही मागणार ते मिळेल. संगती संतांचा महिमा आहे. देवाला कधीच काय मागू नये. देवाला काय पाहिजे आपल्याला काय पाहिजे काय नाही हे सर्व त्यांना माहित असते. अंधेरी उजेडा सर्व काही त्यांना कळे. ज्ञानोबा सांगतात की त्या भगवंताला आपल्याला काय पाहिजे आणि ते कसं प्राप्त होते संचितानुसार. आणि ते भोग संचितानुसार घडत नाही. धर्मीचा ठसा सटवीचा लेखा जोपर्यंत तो लेख वाचण्याचा अधिकार फक्त संतांना कळतो. म्हणून संतांना शरण गेलं पाहिजे. बघा गहू निसता तुम्ही त्या गव्हामध्ये सगळेच खडे काढतो का आपण. तुमच्या घरी जाता असेल त्या जातीच्या पाऊलमध्ये वरून जेव्हा आपण दळतो ना त्याच्यामध्ये धान्य टाकतो तर सगळं धान्य खाली पडते का. लक्षात घ्या जो वरचा पालू असतो गोल त्याच्यामध्ये जे धान्य शिल्लक असतात ते तरतात. म्हणून आपलं हे जीवन एक चक्र आहे. या पृथ्वीवर एक चक्र आहे. आपली जीवन यात्रा ही कालचक्रामध्ये आपण या कालचक्रामध्ये आपण फिरायलो. केव्हा आधी आपलं कालचक्र आपला वेळ कधी यम घेऊन काय सांगता येत नाही. म्हणून जोपर्यंत ज्या पारूमध्ये जे धान्य शिल्लक राहते
तर ते धान्य शिल्लक ठेवण्याची ताकद म्हणजे संत आहे. आणि त्या संतांच्या सानिध्यामध्ये राहूनच हे चक्र थांबले जाते. ज्यांना येण्याचा जाण्याचा मार्ग माहित असतो ते संत असतात. आणि जे आपल्या जीवनाला नवी दिशा दाखवतात ते महंत असतात. आणि जे आपल्या दिशा बदलून आपला ते उद्धार करतात आणि आपल्यासारखे सर्वांना करून ठेवतात ते परमहंस असतात. पण सर्वात महत्वाचं देवापेक्षा एक तासभर अधिकार संताचा असतो. म्हणून संत हे माणसाला न येत ना ते नारायण करून ठेवतात. तुकोबा म्हणतात तुका म्हणे जिनी तुका दुःखाने पीडित होऊन सर्व दुःखाने पीडित सर्वजण दुःखाने पीडित आहेत. पण एक असा दरबार आहे की ज्या ठिकाणी त्या दरबारामध्ये त्या दुःखांचा नायनाट होतो. दरबार बंसी वाले दरबार बंसी वाले का हर पुकारे
सीमाने दुख दरिद्र बिताई जाते हैं दुनिया ने सताए लोग यहाँ गले से लगाए जाते हैं। किती दुःख दारिद्र्यानं कितीही भोग तापाने पीडित असलेला व्यक्ती परमात्म्याशी जर शरण आला ना तर भगवंत त्याला आलिंगन देतात. आणि एवढं सांगून जर समजा संत सांगून जर तुम्ही ऐकत नसाल ना तर मग काय होईल मग काय होणार हिरण्या इंगाल मग एवढं सांगून जर आपण ऐकत नसेल ना तर मग दुसरा येणार सरते शेवटी बा काळ बांधून नेईल सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. सरती शेवटी म्हणजे जेव्हा आयुष्य सरेल तेव्हा काळ येणार आणि यमाचा पाश पडेल त्या पाशाने बांधून या जीवनात तेव्हा काय करणार ती अवस्था आपल्याला प्राप्त होऊ नये. त्याच्या अगोदरच एका तासामध्ये ज्या राजा खटवांगराचा उद्धार झाला एका तासामध्ये झाला. साकेत भागून ऐकतो आपण आपला उद्धार का होत नाही त्याला कारण असते खरं नाम खरे सद्गुरु खरं परमतत्व आपल्याला जोपर्यंत कळत नाही. ज्या संतांनी भगवत प्राप्तीचा मार्ग दाखवला ज्या संतांनी आपल्याला देव सांगला ज्या संतांनी आपल्याला देवाची ओळख करून दिली त्या संतांनी एकदा सर्वांनी भजन करा. आता रातभर तशीच राहते इथून सेवेला सुरुवात करतो चालेल.
नवंग संगतुडी ऐसे आवडते मना देवा पूर्वा विवासना तुका मने दिले संत संकष्टपणे ऐसे आवडते मना देवा पूर्वा विवासना झालेली सेवा सद्गुरू समर्थ ज्ञानाने आपण करतो तुम्हा श्रोते बाय बाप मंडळीच्या सर्वांच्या चरणी या दासों सप्रे नमस्कार ही चरण सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी समर्पित करून माझ्या वाणीमधून काही एखादा अपवित्र शब्द जर गेला असेल तर तुमचा मुलगा मग क्षमा करा जे काही सत रूपी शब्द माझ्या वाणीमधून प्रकट झाले असतील ते माझ्या श्री गुरुमावली अमृत तवाड बाबांची कृपा आणि जे काही ज्ञान जे मी सांगितले ती त्यांची कृपा आणि त्या वाणीमधून जर काही एखादा अपवित्र शब्द पुन्हा निघाला असेल ते मला तुम्ही वापस करा जे सत्पात्र रूपी ज्ञान या ठिकाणी सांगितलं त्यातला एक शब्द तुम्ही घरी घेऊन गेले ना तर जीवनाचा उद्धार होईल विठाला विठाला झालेली सेवा समर्पित करतो या ठिकाणी थांबतो विठ्ठल जय जय